हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुराचे पेढे घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। पेढे खूप छान लागतात, चव सुद्धा अगदी सेम मथुरा पेढ्यांसारखीच लागते। हे पेढे बनवताना मी कुठलाही आर्टिफिशियल कलर वगैरे घातलेला नाही। ओरिजिनल दुधाला जो कलर येतो आटल्यानंतर तोच आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवरती आपण जाड बुडाची कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 2 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेऊया। हे दूध आटवताना सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता किंवा उतू जायची सुद्धा शक्यता असते। हे बघा, दूध आटायला वेळ लागतो, कमीत कमी पाऊण तास ते 1 तास याला आटायला वेळ लागतो। 1 तास होत आलेला आहे आणि बघा दूध सुद्धा आपला आटत आलेला आहे। पूर्णपणे आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आणि हे जोपर्यंत कढईला सोडत नाही तोपर्यंत हे ढवळत राहायचं। बघा, मिश्रण आपलं कढई सोडायला लागले नाही, कलर सुद्धा थोडा खव्याचा चेंज झालेला आहे। आता हा खवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये हाफ कप पिठी साखर घालून हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता त्याचे आपण छोटे छोटे छान पेढे तयार करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे सर्व पेढे आपण तयार करून घेऊया। पेढे सगळे तयार झाले। आता आपण हे पिठी साखरेमध्ये डीप करून ठेवूया। भन्नाट लागते ह्याची रेसिपी, खमंग पेढे लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरच्या घरी करून बघा। 2 लिटरमध्ये जवळजवळ 20 ते 21 पेढे तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। घरच्या घरी तुम्ही हे रेसिपी करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।